हळदी कुंकू या निमित्ताने नाव काय एकदा तुझं? जोरदार काय या गर्लसाठी. आदिश्री तुझं नाव सांग. शिवानी वेदिका कशा निमित्त कार्यक्रम आहे? यानंतर हळदी कुंकाचा. शीतलताई कितवीला आहे वाघुरे तू? या आपलं मनोगत व्यक्त हा? करणार आहेत, तर त्यांना मी मंचावर आमंत्रित तुझं? करते. पहिलीला तू ग दुसरीला तू एकदा जोरदार शिक्षिका आहे काय का? ताईंसाठी. तुम्ही शिक्षिका आहे का? शिक्षिका नाही हा, मुलींची आई. हॅलो. अस्तो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय नित्यं मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. तुझं नाव सांग. या देवी कुंदे तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रांचा, या तुझं नाव सांग. वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पूर्ण नाव सांग. पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर पूर्ण नाव. ब्रह्मदिने दैवे सदा वंदिता. सामान पातू सरस्वती भगवती, विशेष जाड्या पहा, विशेष झाल्या पहा. विद्येची देवता माता सरस्वती, तिच्या चरणी मी प्रथम नम्र करते, प्रार्थना करते. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय ऋषी सर आणि सर्वच मान्यवर, तिकडे उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या भगिनी, खास करून आमच्या काठीकुपाई गावच्या चव्हाणताई उपस्थित, आता काही माहेरचे मंडळी आहेत, काही सासरची मंडळी आहेत, समोर बसलेल्या अशी द्विधा परिस्थिती माझी आहे की समोर बसलेल्या काही सासू आहेत, काही जाव आहेत. त्याच्यामुळे उपस्थित यासाठी कशाचा कार्यक्रम आहे? की करू 24/7 बायकांचे एकच डेली कार्यक्रम कोणता आहे? राधा वाडा वस्ती गाडा. तर त्या कार्यक्रमातून काहीतरी वेगळे हळदी कुंकाचे कार्यक्रमानिमित्त आलेले आहेत तुम्ही मुलांची आई आहे का? तुमची मुलं एक लहान आली हा कार्यक्रम खरोखर त्यामुळे खूप कौतुकास्पद आहे असं मला वाटतं वाटेल. ते देवता हा यत्रे तास्तुना पूजन नाव सांग रे. त्राफला प्रिया. म्हणजे काय की ज्या ठिकाणी नारीचं पूजन केलं जातं, नारीचा आदर केला जातो, तिचा सन्मान केला जातो, त्या ठिकाणी साक्षात भगवंताचा वास असतो. आणि ज्या ठिकाणी नारीचा अपमान केला जातो, तिला सन्मान केला जात नाही, त्या ठिकाणी सर्व तुम्ही किती दान धर्म करा, किती चांगले कार्य करा, ते फलाला जात नाही किंवा ते लयास जात नाही. आजचा हा मकर संक्रांतीचा कार्यक्रम या ठिकाणी मला म्हणजे मी प्रमुख पाहुणे म्हणून त्यापेक्षा मी एक पालक म्हणून या ठिकाणी मला बोलायला जास्त आवडेल. माझा मुलगा शिवांश मॅडम त्याचे टीचर आहेत आणि एक पठाडे मॅडम म्हणूनच मी ओळखते. एका आईला लेकराची किती चिंता असते. म्हणजे सर्वात पहिले ज्यावेळेस लेकरू शाळेत जातं आणि कधी एका जागेवर 2 मिनिटही शांत न बसणाऱ्या लेकरू 3-3, 4-4 तास यांच्या सानिध्यात अतिशय शांततेत राहतं. ही खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे. म्हणजे सर नाक पुसता येईल की नाही हा प्रश्न ज्या वयात असतो, त्या वयात इतक्या वेळ घरापासून दूर राहून मला फार प्रश्न पडलेला की माझा मुलगा, मी पालक म्हणूनच आता थोडंसं माझं मनोगत व्यक्त करते की कसा राहील, कसा बसेल. पण आदरणीय पठाडे मॅडमनी इतकं सुंदर त्याला समजावून घेतलं. म्हणजे तो टिफिन कसा उघडेल, बॉटल लावेल की नाही, पुस्तक इतका तो म्हणजे खूप धांदल स्वरूपाचा तो आहे आणि अतिशय खोडकर. म्हणजे त्याचं नाव श्याम, आम्ही त्याला घरी श्याम म्हणतो, त्याच्या नावाप्रमाणेच त्याचं आचरण आहे. शाळेत त्याला शिवांश म्हणतात सगळे. तर आदरणीय पठाडे मॅडम आणि त्याचबरोबर सगळेच उपस्थित सगळ्या शिक्षकांचा मी मनापासून आभार व्यक्त करते. कृपया करून विनंती करते की तुम्ही एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी आणि शाळेच्या टीमसाठी वाजवल्या पाहिजेत. त्यांचा हा कार्यक्रम खरोखर कौतुकास्पद आहे. म्हणजे मी तर भगवान संकटेश्वराला प्रार्थना करते की माझ्या लेकराच्या वाट्याला पठाडे मॅडम सारखे गुरु पहिल्यांदा त्याचं म्हणजे त्याचं आयुष्य